कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। श्रीनिवास, काय झालं? सॉरी, मी डिस्टर्ब केलं का तुला? नाही नाही नाही, मी जस्ट सॉरी, ऍक्च्युली मला बोर झालं ना की तुझ्याकडे यायची इतकी सवय लागली आहे की। हाँ ठीक है, ओवी तू जरा इथे बसतेस का प्लीज? का? काय झालं? ते मला तुला काहीतरी विचारायचं आहे। ओके। सर प्लीज तुम्ही मला काही विचारू नका, कारण मी तुमच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाहीये। आता माझ्या समोर जे काही असेल ना ते मी स्वीकारायला तयार आहे। उद्यापासून लग्न होईपर्यंत मी प्रॅक्टिसला येऊ शकत नाहीये। मला तुम्हाला हेच सांगायचं होतं। इट्स योर डिसिजन अँड आय रिस्पेक्ट इट। मला किती त्रास होत असेल तरी, पण मला तुला तुझ्या एका डिसिजनची आठवण करून द्यायची आहे। तो डिसिजन जो तू हे सगळं घडायच्या अगोदर घेतला होतास। श्रीनिवास, काय झालं? ऑल ओके ना? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम काय नाही। मी ओवी मला तुला कसं सांगू मला कळत नाहीये, पण मला ना असं खूप अस्वस्थ वाटतंय। असं वाटतंय काहीतरी निसटून चाललंय। असं खूप असं अस्वस्थ वाटतंय, एकदम असं पोटात गोळा आल्यासारखं वाटतंय। मला काय कळत नाहीये। श्रीनिवास, ओवी बघ, मला खरंच कळत नाही की तुला कसं सांगावं, पण मला ना असं वाटतंय की आपलं काहीतरी आपल्यापासून खूप दूर जातंय। ऍक्च्युली मला पण ना असंच फील होतंय। आय मीन, कोणीतरी आपल्यापासून लांब गेल्यासारखं, आपल्यापासून दुरावल्यासारखं, यू नो, लाईक खूप रेस्टलेस फील होतंय। ओवी मग ऐक, मला काय सांगायचंय। कोणता डिसिजन? ज्या डिसिजनमुळे आपण एकमेकांशी बांधले गेलो, ज्याच्यामुळे आपल्याला तुला एक ध्येय मिळालं। आय थिंक काही घडत असेल तरी आपले डिसिजन्स, आपली स्वप्न आपण विसरायला नको। प्रॉमिस मी, काहीही झालं तरी तू बॅडमिंटन खेळायचं सोडणार नाहीस। सर मी तुम्हाला वचन देते, आता काहीही झालं तरी मी बॅडमिंटन खेळणं थांबवणार नाही।
मेघना, ये हम यहाँ कहाँ आ गए? कळेल तुला, लेकिन मेघना, सगळं काही कळेल. फक्त नीरज क्लास मधून येण्याआधी मला माझं काम करून टाकायचं. देखो मेघना, हम यहाँ नए हैं, यहाँ का हमें कुछ पता नहीं है. अगर कुछ गलत सलत हो गया तो यहाँ से बाहर निकलना मुश्किल हो जाएगा. साहिल प्लीज, आता लेक्चर देत बसू नकोस. नीरज इथे राहायचं म्हणतोय ना, मग त्याच्यासाठी चांगलं घर नको बघायला? अँड बाय द वे, आपल्या मुलाची जेवढी काळजी तुला आहे ना, त्यापेक्षा जास्त काळजी मला आहे. या या. नमस्कार मॅडम. नमस्कार. हे तेच आहेत. तुम्हाला पैशाची गरज आहे असं कळलंय. जागा विकून टाका म्हणजे प्रश्न मिटतील. मग घाबरताय कुणाला? गरज तर आहे मॅडम, पण आम्ही दादा खोतांच्या शब्दाबाहेर नाहीये. पैशाची तजवीज होईल कुठून तरी, पण आपलं घर आपणच मायेनं जपू शकतो. बाहेरचं कोणी नाही करणार ना. पण हे सगळं इतर कोणी जपलं तर? म्हणजे मी जपेन, मी काळजी घेईन. अहो पण मॅडम, मुलाच्या शिक्षणाचा खर्च किती आहे? 1 लाख रुपये ना. आणि घराचं कर्ज किती आहे? 15 लाख आहे मॅडम. मेघना, व्हाट आर यू डूइंग? 1 मिनिट. पेन. मॅडम मॅडम. जस्ट असे. हा घ्या कोरा चेक. आधीचे सगळे पैसे आणि ह्या घराची जी काही किंमत असेल ती यावर भरा. घर जाईल पण भविष्य हाती येईल. आणि काय ना, मुलांचं शिक्षण हे आई वडिलांसाठी अधिक महत्वाचं असतं. घ्या. पण माझी एकच अट आहे, मला हे घर आजच्या आज ताब्यात हवंय. विचार करून सांगतो मॅडम. विचार कसला करताय? ओ, जस्ट अ सेकंड. घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.